मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आरोहीच्या लहानपणीचा किस्सा माई ह्या सर्वांना सांगत असतात. तेव्हा आता आजकाल मी खूप कमी बोलते असं आरोही म्हणते. त्यावरती यश आणि अनिश जोराजोरात हसू लागतात आणि म्हणतात, आरोही तू खरं बोलतीये ना? अगं तू कमी बोलतीये असं कोण म्हणतं? तू तर खूप बोलते. तेव्हा अनिश म्हणतो, जर बोलण्याचे पैसे मिळाले असते तर आज तू मिलेनियर असती. तेव्हा आरोही आता गप्प बसून घेते. त्यावरती ईशा आता अनिशला म्हणते, तुला तर तिच्याबद्दल खूप काही माहीत आहे. तुम्ही बराच वेळ एकत्र घालवता वाटतं. तेव्हा आता अनिश म्हणतो, काय म्हणालीस? अरे एवढा वेळ जर माझ्यासोबत घालवला असता तर माझ्याबद्दल सुद्धा काही नवीन गोष्टी तुला कळल्या असत्या. हा मला आता नवीन धक्के नको आहेत असं ईशाला अनिश म्हणतो. तेव्हा कसला धक्का रे? अरे तुला माझ्याबद्दल तर क्युरिओसिटीच उरली नाही असं ईशा आता म्हणते. तर आता माई म्हणू लागतात की यांचं लग्न लवकर झालंय का आरोही? तेव्हा आता अनिश म्हणतो, हो जरा घाईच झाली. ईशा आता त्याच्यावर खूपच चिडते. तर अनिश म्हणतो, आपण आपल्याबद्दल बोलायला इथे आलोच नाही. ईशा म्हणते, इथे आपण आलोच तरी कशाला? माझा मूड इथे चांगला नाहीये. त्यावरती आता आपण प्रत्येक वेळी आपलाच विचार करायचा का असं रागातच अनिश म्हणतो. ईशा आता खूपच रागात बोलत असतो ते पाहून ईशा रडू लागते आणि म्हणते, अरे घरी भांडतोस ते ठीक आहे अनिश, पण इथे परक्या माणसांसमोर सुद्धा माझ्याबरोबर भांडतोस? तर आता अनिश म्हणतो, सॉरी ईशा, मला असं तुझ्यावर ओरडायचं नव्हतं. तर ईशाला आता खूप वाईट वाटतं. ती लगेच तेथून जाते. अनिश तिच्या पाठोपाठ जातो. तेव्हा माई म्हणतात की माझ्यामुळे हे भांडण झालं का? तर आमची मंद तशीच आहे असं यश म्हणतो. तेव्हा आता माई म्हणतात, अरे मंद म्हणू नकोस. ईशा आणि अनिशचे हे झालेले वाद पाहून आता आरोही म्हणते, मी तर लग्नच करणार नाहीये. माई म्हणतात, मग आयुष्यभर एकटीच राहणार का? तर आता ती म्हणते की नाही, माझं एकदा खड्ड्यात पडून झालंय, मला पुन्हा त्याच खड्ड्यात पडायचं नाही. मी आता 5 वर्षांची नाही असं म्हणून आरोही तेथून जाते. तेव्हा आता माईला आणि यशला जरा टेन्शनच येतं. दुसरीकडे अनिरुद्ध संजनाची वाट पाहत असतो. तेव्हा संजना घरी येते तर अनिरुद्ध खूप घाबरतो आणि तिला विचारतो, काय ग संजना, एवढा वेळ कुठे होतीस? तेव्हा संजना म्हणते, अरे रिलॅक्स हो जरा, तुला माझी काळजी वाटत होती का? तेव्हा तो म्हणतो, मला फक्त प्रश्नांची उत्तरं दे, आर्ग्युमेंट करू नकोस प्लीज. तेव्हा ती म्हणते, प्लीज सांग ना, माझी काळजी वाटत होती ना तुला? मला ते पाहूनच खूप छान वाटलं. संजना म्हणते, मी राधिकाला भेटायला गेले होते. हे ऐकताच अनिरुद्धला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, काय? तू का तिला भेटायला गेली? तेव्हा संजना आता म्हणते की अरे मी तिला ऑफर दिली म्हणजे पार्टनरशिपची आणि ती तयार पण झाली एका पायावर. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, अगं तुला समजतंय का ती बाई कशी आहे? तिच्याबरोबरचा पार्टनर चांगला नाहीये. तेव्हा संजना म्हणते, अरे हो मला माहिती आहे, पण तिने माझी पार्टनरशिप स्वीकारली. यामध्ये तिचा काहीतरी स्वार्थ असेल आणि माझाही यामध्ये काहीतरी स्वार्थ आहे. वेळ आल्यावर तुला नक्कीच सांगेल. तिच्या मनात नक्की काय चाललंय ना हे मला काढून घ्यायचंय. तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो की संजना, अगं तू हे चुकीचं करतीये. त्यावरती संजना म्हणते, तू आहे ना माझ्याबरोबर? तेव्हा अनिरुद्ध हो म्हणतो. तर संजनाचे डोळे आता पाणवतात की अनिरुद्ध माझी खरंच खूप साथ देतोय. त्यानंतर आता तेथे कांचन येते आणि घरातील सर्वांना बोलवून घेते. तेव्हा आता कांचन म्हणते, माझ्याकडे 3 गुड न्यूज आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर आपण शिर्डीला जाऊन यायचं आहे अगोदर असं म्हणून आता ती लगेच संजना आणि अनिरुद्धची दृष्ट काढते. त्या आता खुणावून तिला म्हणतात की माझी पण दृष्ट काढ. तर कांचन अजिबात आपांची दृष्ट काढत नाही. ती आता अभि आणि अनघाला आवाज देऊन बोलवते, त्या दोघांचीही दृष्ट काढते. तेव्हा आता सर्वजण विचारू लागतात, नक्की काय घडलंय, तू असं का करतीये? हा कांचन म्हणते, मी 3 नवस केले आहेत. तेव्हा पहिला नवस कोणता असं सर्वजण विचारू लागतात. तेव्हा आता ती म्हणते की यशचं लग्न लवकरात लवकर होऊ देत, त्या मुलाची अशी फरफट झालेली मी नाही पाहू शकत. हा दुसरा नवस कोणता असं संजना विचारते. तेव्हा तुमच्या दोघांचं सगळं काही अगदी चांगलं होऊ देत असं कांचन म्हणते. तेव्हा अनिरुद्ध संजना एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर तिसरा नवस कोणता अनिरुद्ध विचारतो. तेव्हा जानकीसाठी आणि अनघा व अभिसाठी आहे. म्हणजे त्या दोघांच्या पदरात लवकरात लवकर एखादं मूल अजून येऊ देत, म्हणजे जानकीला भाऊ किंवा बहीण असं आता कांचन म्हणते. आता अनघाला खूप मोठा धक्काच बसतो. तेव्हा ती लगेच आता तेथून जाते. तर घरातील सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे यश हा अनाथालयाच्या गार्डनमध्ये फिरत असतो. तेथे ज्या मुलांनी झाडं लावलेली असतात, झाडं अगदी निरखून पाहत असतो. त्या झाडांवर नावं सुद्धा लिहिलेली असतात की कुणी कुणी कोणतं झाड लावले. तेवढ्यातच आता तेथे आरोही येते आणि म्हणते, काय रे यश, मला शोधतोस का तू?
तेव्हा आता यश म्हणतो, नाही तुला कोण म्हटलं की मी तुला शोधतोय म्हणून. तेव्हा आरोही म्हणते, ते तुझ्या डोळ्यात आता स्पष्टपणे दिसतं की तू मलाच शोधतोस आहे. तेव्हा आता यश म्हणतो, तसं काही नाही आहे. आरोही पुढे जाते, ने लावलेलं ते झाड दाखवते. तेव्हा यश म्हणतो, तू ही वेल लावलेली तेव्हा आरोही म्हणते, हो मी ही वेल लावली होती. पण अरे, जेव्हा सगळ्यांनी फुलांची झाडं घेतली तेव्हा मी वेलच निवडली, कारण वेली मला प्रचंड आवडतात फुलांपेक्षा. कारण वेली कशा असतात ना, त्यांना एक त्यांचं स्वतंत्र असं कुटुंब असतं. तेच सगळं कुटुंब ते एकत्र राहतं. तशी फुलं कुठेही जाऊन पडतात, म्हणजे वारं आलं तरी फुलं पडतात, पण वेलींचं तसं नाही. त्या पडल्या ना तरीही सोबतच पडतात, जर सुकल्या ना तर सोबतच सुकतात. जसं एकत्र कुटुंब असतं ना, सेम तसंच मी त्यावेळी ही वेल निवडली होती, असं आता आरोही म्हणते. तेव्हा आता यश तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो. ती विचारते, तू माझ्याकडे असं का पाहतोस? तेव्हा तो म्हणतो, खरंच तू ब्रिलियंट आहेस. एवढ्या लहानपणी एवढा मोठा मॅच्युअर्ड सारखा विचार केला होतास का? तेव्हा ती म्हणते की हो, मी तसाच विचार केला होता, कारण मला वेली प्रचंड आवडतात. आणि त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे मी एक झोपाळा बनवला होता. त्या झोपाळ्यावर मी खायची, प्यायची, आराम करायची, निवांत बसायची, अभ्यास करायची आणि झोपायची सुद्धा. असं म्हणून ती आता अनाथालयामधील सर्व आठवणी त्याला सांगू लागते. तेव्हा तो झोपाळा कुठे आहे आता, असं यश विचारतो. तेव्हा काही दिवसांपूर्वीच तो तुटला, असं आता आरोही म्हणते. आणि तुटणारच ना रे, जसं आपलं आयुष्य बदलतं, एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं, तसंच आता तो झोपाळाही तुटणारच, असं म्हणून ती स्वतःच्या आठवणींमध्येच रंगते. तेव्हा यश, तू कोणता विचार करतोस, असं ती विचारते. तेव्हा तू तुझ्या मनातील गोष्टी अशा मला सांगत नाहीस. यश म्हणतो, लवकरात लवकर सांगेलच. तसे ते अनिश येतो आणि आरोहीला म्हणतो, तुला माईंनी बोलवलंय. तेव्हा आरोही लगेच आता तेथून जाते. तेव्हा यशला अनिश विचारतो, काय रे, मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केला ना? यश म्हणतो की नाही. अनिश म्हणतो, खोटं बोलू नकोस. तर आता आरोही मुलांसाठी काहीतरी शिरा वगैरे बनवती, आपण पण मदत करायची का, असं तो विचारतो. तेव्हा यश म्हणतो, हो नक्कीच, काहीतरी करू आपण. तर आता दुसरीकडे अरुंधती एकदम शांत बसलेली असते. तेव्हा आशू तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतो आणि म्हणतो, मुलं कुठे गेली आहेत काय माहीत. अरुंधती आपली विचारातच बसलेली असते. आशू विचारतो, काय झालंय तुला, तू कसला विचार करतेस? तेव्हा अरुंधती म्हणते, ती मुलगीसारखी आजारी का पडत असेल, मलाच कळत नाही. ती बरी होईल ना? पण मला नाही माहीत मी एक चांगली आई होऊ शकते की नाही, कारण आपण एक पिढी पुढे गेलो आहोत. मी जसं यश, अभि आणि ईशाला सांभाळलं, तसं आता त्यापेक्षा वेगळं काहीतरी मुलांना सांभाळावं लागेल, म्हणजे माझी जबाबदारी एक वेगळीच असेल. तेव्हा तू एवढा विचार का करतेस? अगं, विमानापेक्षा फास्ट विचार तुझे आहेत. असं म्हणून आता तो तिला म्हणतो, मी पुन्हा तुझ्यासमोर हा विषय काढणार नाही. जगात कुणीही नसलं तरी आपण दोघे एकमेकांसाठी आहोतच ना, असं म्हणून तो तिला आईस्क्रीम खायला देतो. तेव्हा ती म्हणते, हो आहोतच आपण एकमेकांसाठी. तो म्हणतो, मलाही भरव. तेव्हा ती आता त्याला आईस्क्रीम भरवते. तेव्हा अरुंधती म्हणते, तुम्ही माझ्यावर रागवला नाही आहात ना? तेव्हा आशुतोष म्हणतो, का मी रागवू तुझ्यावर, तू माझ्यासाठी मी तुझ्यासाठी, असं म्हणून दोघेही एकमेकांकडे पाहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये ईशा अनिशबरोबर भांडण करते. म्हणते की अरे, जेव्हापासून ती आली आहे ना आरोही या घरामध्ये, तेव्हापासून माझ्याकडे तू लक्षच देत नाहीये. तेव्हा अनिश म्हणतो, हे बघ, काही पण बोलू नकोस, नाही तर. ईशा म्हणते, नाही तर काय करणार आहेस, माझ्यावर हात उचलणार का? माझ्या बाबांना नाव सांगेल, असं ती म्हणते. तेव्हा अनिशला टेन्शन येतं. दुसरीकडे आता आरोही खूप रडते आणि जायला निघते. तेव्हा यश तिचा हात पकडून म्हणतो, कुठेही जायचं नाहीस, कारण एकदा मी तुझा हात धरला आहे, आता तो सोडायला नाही. तुझा हात आयुष्यभरासाठी माझ्या हातात दे, असं यश म्हणतो. तेव्हा आरोहीला धक्का बसतो, तर कांचन रागातच दोघांकडे पाहते. तर आता दुसरीकडे अरुंधती आशूला म्हणते की या गोष्टीचं सोल्युशन काढायला हवं, कारण ईशाचा वेडेपणा वाढत चाललाय. तेव्हा आता आरोही म्हणते, या गोष्टीला सोल्युशन आहे. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.